राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 18 ते 19 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केलाय। अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत। यापैकी कुणाला पक्षात घ्यायचा याचा निर्णय शरद पवार घेतील, पण आम्ही विधानसभेचे जवळपास 30 उमेदवार आतापर्यंत फायनल केल्यामुळे या आमदारांना पुढील 15 दिवसात योग्य तो ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे, असं ते म्हणालेत। रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। टकटक दिलेल्या वचनांचा कटाकट तुटण्याचा आवाज येतोय का तुम्हाला, असा खोचक सवाल उपस्थित करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। देशातील गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणार असल्याची ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एका जाहीर सभेतून केली होती। या संदर्भातील एक व्हिडिओ चित्रा वाघ यांनी शेअर करत ट्विट केलाय। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गट करते। मात्र त्यांना आतापर्यंत योग्य ज्योतिषी मिळाला नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय। त्यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा असा सल्ला देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप प्रत्यारोप वाढले आहेत। नितीश कुमार आणि चंद्राबाबू आज तुमच्यासोबत तर उद्या आमच्यासोबत असतील असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। तसंच मोदींना सरकार चालवताना नाकीनऊ येणार आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। प्रफुल्ल पटेलांनी मंत्री व्हायचे म्हणूनच मिरचीची प्रॉपर्टी सोडवली असंही ते म्हणालेत। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय। बारामतीचा जो निकाल लागलाय त्याबद्दल मी स्वतः आश्चर्यचकित झालेलो आहे। मात्र लोकसभेतील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो। आम्हीच जनतेचा विश्वास संपादन करण्यात कुठेतरी कमी पडलो असं म्हणत प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच निकालाबाबत भाष्य केलंय। तसंच मुस्लिम समाज आमच्यापासून दूर गेलाय, आम्ही राज्यघटना बदलण्याची चर्चा झाली आणि आम्ही त्याचा प्रतिकार करू शकलो नाही अशी कबुली सुद्धा अजित पवार यांनी दिली आहे। अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यासोबत आयोजित पत्रकार परिषदेत होते। यावेळी त्यांनी लोकसभेच्या निकालावर स्पष्टपणे भाष्य केलंय।